जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होतं, पण इथे तर दुःख सांगितल्यावरच लोक मजा घेतात। प्रत्येकाशी चांगलं वागणं ही माझी सर्वात वाईट सवय ठरली। तुमच्याकडे फक्त पैसे असले पाहिजेत, कारण इथे कोणालाही भावनांची पर्वा नाहीये। मित्रांनो, जो माणूस त्याच्याकडे असलेल्या गोष्टींवर तो समाधानी नाही, तर समजून घ्या की त्याला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींपासून कधी समाधान मिळू शकणार नाही। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना मौल्यवान बनवले, तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात नक्कीच स्वस्थ व्हाल। मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल, तितकेच लोक तुमच्यावर जबरदस्ती करायला लागतील। त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक माणसाने स्वाभिमानी बनलंच पाहिजे। मित्रांनो, वाईट काळ तुम्हाला कमकुवत व्हायला नाही, तर चॅम्पियन व्हायला शिकवतो। आपल्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की समोरची व्यक्ती आपली फुरसतमध्ये आठवण काढते आणि आपण मात्र त्याच्या आठवणीत वेडे होतो। मित्रांनो, प्रेम हे आश्वासनांवर नाही, तर भावनांवर अवलंबून असते। आनंदी दिसण्याच्या नादात माणूस अजून दुःखी दिसतो। एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू देत, पण सर्वात पहिल्यांदा ती तुमचा फायदाच बघते। नवीन नात्यात बांधल्यानंतर जुनी नाती अनेकदा तुटून जातात। मित्रांनो, कोण कोण खोटं इतक्या विश्वासाने बोलतात की आपल्याला समजतच नाही की समोरची व्यक्ती आपल्यासोबत खोटं बोलत आहे। त्यामुळे मित्रांनो, या जगात वावरताना नेहमी सावध राहा। लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो। विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं, पण तोच विश्वास तुटण्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे। मित्रांनो, या जगात बदलणं तर निश्चितच आहे, पण कुणाचं मन बदलतं तर कुणाचे दिवस बदलतात। सर्व काही विसरायला शिका साहेब, हाच तुमचा फायदा आहे, कारण हे जग पण तुमच्या बरोबर तेच करणार आहे। एका वेळेनंतर एकतर आपलं दुःख संपून जातं, किंवा मग आपण स्वतः संपून जातो। मित्रांनो, त्यांच्याच पायांना चरण स्पर्श केला पाहिजे ज्यांचं आचरण पवित्र आहे। कुणाची तरी आपल्याला सवय लागणं ही गोष्ट प्रेमापेक्षाही खतरनाक आहे। मित्रांनो, जी गोष्ट मनुष्याला सहजपणे मिळालेली असते ना, त्या गोष्टीची तो कधीच कदर करत नाही। फक्त स्वार्थी हेतूने बनलेली नाती खूप लवकर तुटली जातात। मित्रांनो, गर्व आणि अहंकार या दोन गोष्टींमुळेच आपण आपल्या जवळची नाती नेहमी बिघडवत असतो। मित्रांनो, माणूस कधीच गर्दीत हरवत नाही। माणूस तर तेव्हाच हरवतो जेव्हा तो एकटा असतो। काही व्यक्ती असे असतात, जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बसतात। मित्रांनो, मी कधी कुणाला अनुभवलंच नाही ज्यांना मी जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कधी परत मिळालंच नाही। कुणाला कधीतरी माझी कमी भासेल असं देवाने मला बनवलंच नाही। मित्रांनो, तुम्ही कितीही मनापासून नातं टिकवण्याचा प्रयत्न करा, पण बदलणारा माणूस तो नक्कीच बदलून जातो। कपडे मॅचिंग केल्यावर फक्त शरीर सुंदर दिसतं, म्हणून मित्रांनो, शरीर नाही तर मन सुंदर करा। खोट्या आशा दाखवण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या गोष्टींना सरळ नकार देऊन टाका। आयुष्यात गैरसमज हे चुका करण्यापेक्षा वाईट आहे। मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल, तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या। कारण दुनियेला बघून जर तुम्ही निर्णय घ्याल,
तर कायम तुम्ही दुःखी राहाल. मित्रांनो, आयुष्य तर आपलं असतं, पण इथे आपल्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. लांब धागे आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामध्ये काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, होऊन गेलेला कालचा दिवस तुमच्या डोक्यात आहे, पण उद्या येणारा नवीन दिवस तुमच्या हातात आहे. काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मित्रांनो, एका थेंबाप्रमाणे आपलं आयुष्य आहे, पण आयुष्यातील अहंकार एखाद्या समुद्राप्रमाणे आहे. आपला भूतकाळ कधीच परत येत नाही, पण भूतकाळात लोकांनी केलेली वागणूक नेहमीच लक्षात राहते. मित्रांनो, लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाही तर नेहमीच दुःखी राहाल. ही नाती सुद्धा खूप अजब असतात. त्यांची सुरुवात विश्वासाशिवाय होतच नाही आणि त्यांचा शेवट फसवल्याशिवाय होत नाही. मित्रांनो, विश्वास तर आपल्या श्वासांवर सुद्धा नाही, आणि तोच विश्वास आपण सर्वांवर ठेवून बसतो. जो तुमच्या भावना समजून घेऊनही तुम्हाला तो दुखावतो, तर समजून जा की तो माणूस कधीच तुमचा असू शकत नाही. मित्रांनो, तुमचा विश्वास खडकाला हादरवू शकतो आणि तुमची शंका तुमच्या नात्यालाही खडक बनवू शकते. तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. तर मित्रांनो, असा विचार करा की मी एकटाच माझ्यासाठी पुरेसा आहे. जास्त राग आणू देऊ नका. फक्त प्रत्येकासाठी शांत राहा आणि तुम्हाला कोण समजून घेतं हे नक्कीच पहा. मगच समजेल की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. मित्रांनो, एक वेळ अशीही येते की तेव्हा मनुष्य कितीही दुःख सहन करू शकतो. रागवण्याचा हक्क आपलीच माणसं देत असतात. अनोळखी व्यक्तींच्या समोर नेहमीच हसावं लागतं. मित्रांनो, कोणावर तरी प्रेम करणं हे चुकीचं नाही, पण एखाद्याला फसवून त्याला सोडून देणं हे मात्र चुकीचं आहे. जेव्हा मी बुडलो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटलं की ही कशी विचित्र व्यक्ती आहे की जी कोणालाही स्वतःला वाचवायला बोलावत नाही. जो मनुष्य नेहमी शांत असतो तो म्हणतो की त्याच्या मौनातही सर्व काही सामावलेलं आहे. मित्रांनो, खरे प्रेम हे अनेकदा चुकीच्या लोकांवर होते. जिभेची एकच गाठ सुटली तर सर्व गुंतलेली नाती सुटतात. मित्रांनो, त्यामुळे आपल्या जिभेला धार नाही तर आधार असला पाहिजे. धीर धरणं देखील खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण ती शिकतो तेव्हा कोणतीच इच्छा बाकी राहत नाही. एकदा नक्की करून बघा. मित्रांनो, चांगली माणसं आनंद देतात, सुख देतात आणि वाईट माणसं अद्दल घडवतात. हे असे युग चालले आहे की जिथे प्रत्येक जण धर्माच्या नावावर लढायला तयार आहे, परंतु धर्माच्या मार्गावर चालायला इथे तयार नाही. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. मित्रांनो, तुमची वेदना फक्त त्यांना सांगा ज्यांना तुमची वेदना समजू शकते. ज्यांना तुम्ही तुमच्या समस्या मानता त्यांच्यासाठीच तुम्ही अनेकदा विनाकारण नाराज असता. मित्रांनो, इतरांच्या आयुष्यात तुमची जागा शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रत्येक नातं खास असतं, यावर कधीच विश्वास ठेवू नका. इथे स्वतःसारखा दिसणारा प्रत्येक माणूस शेवटी फसवणाराच निघतो. मित्रांनो, आपल्या जीवनात असा ॲटिट्यूड ठेवा जो जसा आहे त्याला त्याच भाषेत समजावून सांगा. जो माणूस तुम्हाला
वाईट काळात सोडून गेला तर समजून जा की तो माणूस कधीच तुमच्या सोबत नव्हता. जेव्हा जेव्हा मी त्याला संधी दिली तेव्हा तेव्हा त्याने माझी फसवणूक केली. मित्रांनो, तक्रारी नाही एक आदर असतो, त्यामुळेच ती प्रत्येकांशी केली जात नाही. आता भीती जखमांनी नाही तर माणसांच्या आसक्तीतून होते. इतरांना जे वाटते त्यापेक्षा जास्त करणे हे तुमचे एकमेव यश आहे. मित्रांनो, आयुष्यात काही वेगळं करायचं असेल तर गर्दीतून उभं राहावंच लागतं. गर्दी तुम्हाला धीर देते पण तुमची ओळख हिरावून घेते. मित्रांनो, एखाद्याला गमावण्याची भीती ही जगातील सर्वात मोठी भीती आहे. ज्यांनी कुणाला गमावले आहे तीच माणसं ही गोष्ट समजू शकतात. असे म्हणतात की सोडणारे कसेही सोडून जातात, मग त्यांना काहीच कारण लागत नाही. पण जे खरे असतात ते कधीच आपल्याला सोडू शकत नाहीत. मग मित्रांनो, आपली परिस्थिती कशीही असो, मी पाहिलं आहे की मन दुःखी झाल्यावर चेहऱ्याचा रंग निघून जातो. मित्रांनो, प्रेम खरे असेल तर आठवणी खूप दुखावतात. कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण तुम्ही जितकं विचार करता तितकी लोक तुम्हाला महत्त्व देत नसतात. मित्रांनो, काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत, कारण जेव्हा जेव्हा मी त्यांना संधी दिली तेव्हा त्यांनी मला फसवले आहे. फक्त वेळेला एकदा विचारा की आपल्याला झालेल्या जखमा खरंच बऱ्या होतात का. मित्रांनो, एकटे पडलेल्यांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की आपण एकटेच आपल्यासाठी पुरेसे आहोत. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. मित्रांनो, शरीराला झालेल्या दुःखापेक्षा मनाला झालेलं दुःख कितीतरी पटीने जास्त दुखावते. म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा. हे प्रेम विषापेक्षाही भयंकर आहे. जर कुणी थोडंसं तरी चाकलं असेल तर त्याला जिवंतपणीच मृत्यू आल्यासारखं वाटत असेल. मित्रांनो, जर तुम्हाला या जगात जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्र व्हायला शिका, कारण इथे फसवणूक व्हायला काहीच वेळ लागत नाही. मित्रांनो, ही जी लोक आहेत ना, जी आपल्याला खाली आणू पाहत आहेत आणि खरं सांगायचं झालं तर त्यातील 90% आपलीच लोक आहेत. फक्त फरक समजून घ्या की तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत. मित्रांनो, नातं तेच टिकतं ज्यात दोघांनाही एकमेकांना गमावण्याची भीती असते. असंच कुणी आपल्या आयुष्यात भेटत नसतं. कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून ज्ञान मिळते. मित्रांनो, चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा योग्य दिशेने आरामात चालणे केव्हाही चांगले आहे. जीभ कडू आहे, हृदय साप आहे. कोण कधी बदलले आहे, माझ्याकडे सर्व हिशोब आहे. बदललेला काळ आणि बदललेली माणसं कधीच कोणाची नसतात. मित्रांनो, परिस्थिती बदलणारे लोक ठेवा, पण परिस्थितीनुसार बदलणारे लोक आयुष्यात ठेवू नका. स्वतःच्या तत्वावर मरणे हा देखील न्याय आहे. मला कोणाच्या सावलीत जगण्याची इच्छा नाहीये. जे लोक समस्यांचे गुलाम होतात ते स्वतःचे भाग्य कधीच घडवू शकत नाहीत. मित्रांनो, या जगात 71% पाणी आहे, तरीही लोक प्रेमातच बुडाली आहेत. एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणं म्हणजेच त्याला पुन्हा अनोळखी बनवणं. मित्रांनो, जेव्हा नशीब आणि परिस्थिती या दोन्हीही गोष्टी वाईट असतात तेव्हा आपल्याला खूप काही ऐकावे लागते आणि खूप काही सहन करावे लागते. पण मित्रांनो, धीर धरा. कधीतरी सर्वोत्तम मिळण्यासाठी तुम्हाला
सर्वात वाईट परिस्थितीमधून प्रत्येकाला जावं लागतं. पैसा आला की आदरही येतो, पण लक्षात ठेवा की आदर पैशांचा आहे, तुमचा नाही. तमाशा करायचा माझा स्वभाव कधीच नव्हता. मला सगळं काही माहिती होतं, पण तरीही मी गप्पच राहिलो. तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटावंसं वाटत नाही. मित्रांनो, आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने माझ्या स्वतःचा जीव घेतला. मजबूत लोक रात्री अनेकदा रडत असतात. मित्रांनो, तुम्ही अनुभवला असेल तर अगदी खरं आहे अशी कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगता आलं पाहिजे, कारण मित्रांनो, लोकांना खुश करण्यासाठी वाघाला पण सर्कशीत नाचावं लागतं. माझ्या सहनशीलतेवर आश्चर्य वाटणाऱ्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नाहीत, तर तेच अश्रू माझे हृदय फाडतात. कोणते नाते आणि कोणते प्रेम, इथे कोणीच कुणाची साथ शेवटपर्यंत निभावत नाही. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक होते तेव्हा ती व्यक्ती कधीच कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. मला कोणीतरी विचारलं की वेदनेची किंमत काय आहे. मला कोणीतरी विचारलं की वेदनेची किंमत काय आहे. मी त्यांना सांगितलं की मला माहीत नाही, कारण मला तर सर्व वेदना फुकटच मिळाल्या आहेत. फक्त काही लोकांवर जास्त विश्वास ठेवला होता आणि हीच माझी मोठी चूक झाली. मित्रांनो, मृत्यूनंतर केलेली प्रशंसा आणि दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्ही गोष्टींना काहीच अर्थ नाही. अडचणी आपला कमकुवतपणा सिद्ध करत नाहीत, तर आपल्याला आधी प्रयत्न करण्याची गरज आहे हेच अडचणी शिकून जातात. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्यावर एखादी अडचण आली असेल तर त्या अडचणी आपल्याला प्रयत्न करायला शिकवतात. त्यामुळे दुःख कधीच मानू नका. त्या अडचणीतून जेवढं लवकर बाहेर पडता येईल तेवढं पडण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला निवड करावी लागत नाही तोपर्यंत आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजत नाही. हे सगळं किती भयंकर आहे. प्रेमाने दिलेली शिक्षा ओझ्यासारखी वाटते. हे जीवन जगू नये तर मरावेसे वाटते. तुटलेली लोक सहसा इतरांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, मी एकटाच फिरतो, पण कोणाच्या मागे जाऊ शकत नाही. तुमची खोटी आश्वासने काढून टाका. पुढच्या प्रेमात तुम्हाला त्यांची पुन्हा गरज भासेल. मित्रांनो, अनेकदा तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात, ज्यांना स्पर्श करण्याचाही आपल्याला अधिकार नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागते तेव्हा समजून घ्या की त्या ठिकाणी तुमचे काहीच महत्त्व नाही. मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी तक्रारी असतात तोच व्यक्ती आनंदी राहू शकतो. तुम्ही कितीही चांगला माणूस झाला तरीही कोणाच्या तरी नजरेत तुम्ही नक्कीच वाईट आहात. मित्रांनो, गळून पडणाऱ्या पानांवरून मी शिकलो आहे की तुम्ही ओझं बनलात तर स्वतःलाही खाली टाकू शकता. बोलायला वेळ नाही तर मन असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही मला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसूनही रडाल. मित्रांनो, कुणाची तरी सवय व्हायला काहीच वेळ लागत नाही, पण सवय संपवायला मात्र सगळे आयुष्य निघून जाते. पहिल्या दृष्टिक्षेपात फक्त आसक्ती जन्माला येते, मग हळूहळू प्रेम निर्माण होतं. माझी इच्छा आहे की या जगाला कधीतरी नक्की समजेल, जे शांत राहतात त्यांनाही खूप त्रास होतो. उदंड आयुष्य जगण्यासाठी
प्रत्येकालाच सर्व काही मिळते असे कधीच नसते. मित्रांनो, सर्व गोष्टी मान्य करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. मित्रांनो, एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असलीच पाहिजे, जेणेकरून जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल विचारेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सत्य काय आहे ते सांगू शकाल. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.